देखो दोस्तों, मैं तो सिंपल सी लड़की हूँ विथ वेरी लेस रिक्वायरमेंट इन लाइफ। मुझे बस 3 चीज़ें चाहिए। एक अच्छा वर्किंग स्पेस, गुड फूड ऑब्वियसली पिज़्ज़ा और खुली हवा। बाकी वाइब तो हम खुद ही सेट कर लेते हैं। सो हियर वी आर, अनदर डेस्टिनेशन टिक फ्रॉम द बकेट लिस्ट। यप, इट्स मनाली. आ जर्नी स्टार्टेड विथ अ फ्लाईट फ्रॉम CSN टू डेल्ली. प्लेनमधून बाहेर बघताना क्लाउड्स लिटरली कॉटन कॅन्डीसारखे दिसत होते आणि दिल्लीला लँड झाल्यावर एकच थॉट, अब असली जर्नी सुरू होगी. दिल्लीपासून ट्रॅव्हलरने मनाली, लॉंग ड्राईव्ह, माउंटेन, स्लोली अपिअरिंग, थंडी हवा, चाय ब्रेक्स, फुल बॉलिवूड ट्रॅव्हल मॉन्टेज वाईब्स. मनालीला पोचल्यावर आमचा स्टे होता मॉरिस्टी ॲट ॲलिओमध्ये. अँड गाईज, काय कोझी रूम होता तो. विंडोमधून जे व्ह्यू दिसत होता ना, लिटरली पोस्टकार्डमधून बाहेर पडलेला सीन वाटत होता. बस ब्लँकेट, गरम कॉफी अँड माउंटेन्स, लाईफ सॉर्टेड ब्रो. फर्स्ट प्लेस ऑब्वियसली मॉल रोड. मॉल रोडची वाईब म्हणजे वाईब ऑन स्टेरॉइड्स. तिथे आम्ही लोकल फूड एक्सप्लोअर केलं, काही लेजंडरी फूड जॉईंट्स ट्राय केले. तसंच फेमस गरम गरम हॉट फ्रेश जलेबी आणि समोसा चाटही खाल्लं. यम. त्या रेस्टॉरंटचं नाव आता आठवत नाही, पण खूप जुनं होतं ते. बेंच सिटिंग, साधं पण अर्धी वाईब असलेलं, अगदी ऑथेंटिक फीलवाला रेस्टॉरंट होता तो. आणि हो, मनाली ब्राउनी पण खाल्ली. आता ब्राउनीचा जोक सांगते. मनालीला जाऊन ब्राउनी नाही खाल्ली तर ट्रिप इनकम्प्लीट. पण ब्राउनी खाल्ल्यावर तुम्ही कंप्लीट होता का? नाही, ते थोडं डिपेंड करतं. बस इतना ही बोलूँगी, समझदार को इशारा काफ़ी है. नेक्स्ट डे सोलंग व्हॅली. आम्ही तिथे शेअरिंग 4x4 कॅब करून सोलंगला पोहोचलो. रस्त्यात जे ब्रेथ टेकिंग व्ह्यूज दिसले, वाव. दोन्ही बाजूंनी स्नो कवर्ड माउंटेन्स, मध्ये कवी रोड्स आणि लांबवर दिसणारी छोटी छोटी अगदी छोटी घरं. 3 इडियट्समधल्या पहाडोवाली स्कूल पण दिसली. नॉट द सेम बट त्याच्यासारखी. प्रत्येक वळणावर सिनरी अजून सुंदर होत होती. अँड ऑफकोर्स स्नो दर्शन वॉज मॅन्डेटरी. फर्स्ट टाईम लाईफमध्ये इतका स्नो बघितला. स्नोमध्ये लिटरली सगळं केलं. स्नोमध्ये खेळलो, स्नोमध्ये पडलो, स्नोमध्ये फोटोज काढले आणि काही वेळा स्नो खाल्ला पण ॲक्सिडेंटली. इट फेल्ट लाईक प्लेड विथ स्नो, लिव्ह विथ स्नो अँड ब्रीथ स्नो. फुल मॅजिकल एक्सपिरियन्स. तिथे खूप मस्त मस्त फोटोज पण काढले. ॲक्च्युली व्हेरी व्हेरी कूल फोटोज. लिटरली कूल बिकॉज टेम्परेचर मायनसमध्ये होता. तिथे आम्ही पहाडोवाली मॅगी पण खाल्ली. गाईज, ऑनेस्टली पहाडोवाली मॅगी हिट्स डिफरंट. सेम मॅगी, सेम मसाला, बट टेस्ट 10 टाइम्स इमोशनल लागतो. सम न्यू फ्रेंड्स पण भेटले आणि आम्ही मिळून एक स्पेशली एबल्ड स्नोमॅन पण बनवला, कारण त्याचा एक हात परत परत तुटत होता. आणि फायनली आमचा स्नोमॅन बनला. थोडे गप्पा मारल्या आणि मग सुरुवात केली द मस्ट स्नो फायटिंगला. आम्ही सगळ्यांनी स्नोबॉल्स बनवून एकमेकांवर फेकायला सुरुवात केली. हात थंड होत होते, पण मजा इतकी येत होती की थांबावंसंच वाटत नव्हतं. स्नो स्लाइड्स पण केलं, डायरेक्ट केलं आणि एक मोठ्या रबर ट्यूबवर बसून खाली घसरायचं पण केलं. सुरुवातीला थोडी भीती वाटली, पण वन स्लाईड सुरू झाली की बस ओरडणं, हसणं, बॅलेन्स सांभाळणं सगळं एकाच वेळी चालू होतं. खाली पोचेपर्यंत लिटरली रोलर कोस्टरसारखी फिलिंग येत होती. फुल मस्ती करून आम्ही परत मॉल रोडला आलो. तिथे पण स्नोफॉल सुरू झाला. अतिशय जास्त मज्जा केली. स्पेशल मेन्शन द्यावंच लागेल, पहाडोवाले नूडल्स आणि मोमोज. यम. सिरियसली त्या थंडीत ते खायचे एक्सपिरियन्स म्हणजे नेक्स्ट लेवल होता.
युजली मॉल रोडवर इतका स्नोफॉल कधीच होत नाही. हा एकदम रेअर गोष्ट होती आणि नेमकं आम्ही गेलो आणि आम्हाला स्नोफॉल भेटला, तेही मॉल रोडवरती. लाईक हेवनली फिलिंग होती ती. नेक्स्ट मॉर्निंग फुल ऑन ड्रामा. हेवी स्नोफॉल, लँडस्लाइड्स, रोड ब्लॉक सगळं एकाच दिवशी. पण त्या दिवशी आम्ही एक वेगळंच मनाली एक्सपिरियन्स केलं. लिव्हिंग लाईक अ लोकल मनाली. ट्रीज सगळे स्नोने कवर. रूफटॉपवर ऑलमोस्ट 100 सेंटीमीटर थिक स्नो लेअर. प्युअर विंटर वंडरलँड. We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. हॉटेलपासून मॉल रोडला जाणं म्हणजे लिटरली एक स्टंट होतं. स्नोमध्ये चालताना पाय सतत घसरत होते. काही ठिकाणी पाय स्नोमध्ये पण फसत होते. मेल्टेड स्नोचं थंडगार पाणी रस्त्यावरून वाहत होतं आणि पाय ऑलमोस्ट फ्रीज झाले होते. थँकफुली आम्ही बूट्स घातले होते, नाहीतर थंड पाण्यात चालणं म्हणजे मिशन इम्पॉसिबल झालं असतं. पण त्या सगळ्या स्ट्रगलमध्ये मध्ये एक वेगळीच मजा होती. स्नो, थंडी आणि फुल ऑन ॲडव्हेंचर. खूप मजा आली. मॉल रोडला परत एक्सप्लोर केलं, थोडी शॉपिंग केली आणि हिडिंबा देवी टेम्पलला व्हिजिट केली. द टेम्पल वॉज सराउंडेड बाय देवदार ट्रीज अँड इट वॉज सो पीसफुल. आम्ही तिकडे 2 रूट आहे जाण्याचे, एक बाय रोड आणि दुसरं थोडं ट्रेक करून. आम्ही ट्रेक करून जाण्याचा विचार केला. अर्धे जो झाडं आहेत मोठे मोठे ते पडलेले होते. आम्ही त्या झाडांच्या वरतून काही झाडांच्या खालून तिथे पोचलो, पण मज्जा आली. परत मॉल रोडवर आल्यावर आम्ही तिथे एक लोकल रिच्युअल बघितलं. लोकल पीपल गॉडेसला वर्शिप करत होते. स्नोसाठी थँक्स पण देत होते आणि एक रिक्वेस्ट पण करत होते की अब बस करो थोडा. लोकल बिलीफ असं आहे की जेव्हा गॉडेसची आयडल मनालीच्या गल्ली गल्लीमध्ये कॅरी केली जाते, त्याच्या नेक्स्ट डे स्नोफॉल थांबतो. अनफॉर्च्युनेटली आम्ही ते मिरॅकल विटनेस करायला नव्हतो तिथे, कारण त्याच रात्री आम्ही दिल्लीला निघालो. But honestly, Manali gave us memories for lifetime. Manali, you truly have our heart. You were cold, but extremely welcoming. And one thing is sure, अगर लाइफ थोड़ी हेवी लग रही हो तो पहाड़ों की तरफ एक ट्रिप तो बनता है ना. Until the next adventure. Bye bye guys.